विंडोक राजाध्यक्ष, बघा जरा 10 करोड जमा झालेत का अकाउंटला, केले ट्रान्सफर? चेक कर, नाही तर परत भीक मागत राहशील माझ्याकडे. आणि तू बिंडोकच राहणार ना रे. इतकी चांगली संधी होती माझं भांड फोडायची, सांगायचं होतंस ना आधीला. मोबाईल ठेव. बघतीये काही रेकॉर्डिंग वगैरे करतोयस का? तुला जर अजूनही सगळं सांगायचं असेल आधीला तर जाऊन सांगू शकतोस. एव्हाना कळलं असेल ना तुला, अद्वैतला मी व्यवस्थित गुंडाळू शकते. हं? आई, तुम्ही आता यावेळेला इथे? आई, काय झालं? तुझ्याशी थोडं बोलायचंय मला. हा, बोल ना. नाही, मला माहितीये मी जे बोलणार आहे ते तुला पटणार नाहीये, पण माझ्यासाठी तरी निदान तू नेत्राला काही दिवस घरापासून लांब ठेव. हवं तर आधीला तिच्या बरोबर जाऊ दे, आपल्या कोथरूडच्या बंगल्यावर राहू दे त्यांना, पण काही दिवस तरी नेत्रा या घरापासून दूर असायला पाहिजे. अरे, नेत्रापासून धोका आहे यांच्या जीवाला. आई, नेत्रानं या घरासाठी काय काय केलंय माहितीये ना तुला? अरे पण नेत्रांनी जे केले ते महत्वाचं आहे का यांचा जीव महत्वाचा आहे? आई, मी काय म्हणतो ते नीट समजून घे. प्रयत्न करतो मी सांगायचा. आपण सध्या नेत्राचा विषय बाजूला ठेवूया. आई, मला सांग, आपण आपलं हे घर जोडण्यासाठी, आपली माणसं जोडण्यासाठी काय काय नाही केलंय. आणि असं असताना आपणच आपल्या माणसांना सांगायचं दूर निघून जा. मला सांग, अद्वैतला या घराची ओढ आहे, माणसांची ओढ आहे म्हणून तो भारतात परत आला कायमचा, माहितीये ना तुला? आई बरोबर म्हणतात शेखर. आणि मी पण इतकी वर्ष हे घर एकत्र ठेवलं, सगळी नाती जपली. आधीला असं अचानक आपल्यापासून लांब पाठवायचं झालं तर लोक काय म्हणतील की सावत्र आईने मुलाला वनवासात पाठवलं. असं नको व्हायला आई. आई, मला असं वाटतं की तू ना आता ह्या काही गोष्टींचा विचार करू नकोस. तुला जी भीती वाटते ना त्याचं काय करायचं आपण बघूया. आधी बाबांना तर घरी येऊ दे, आणि तू आता अति विचार करू नकोस. तू जाऊन शांतपणे पड. मी तुला सोडायला येतो, ये. शांतपणे झोप, आराम कर. तूच ग, तूच हुकमाची राणी माझी. संकटात उपयोगी पडलीस. गुड. दुपारी म्हणजे किती वाजता? तुला समजावून सांगून पण समजत नाही का? पुन्हा पुन्हा तेच तेच का विचारतेस तू? डॉक्टर येतील, ते फायनल चेकअप करतील आणि मग डिस्चार्ज देतील. कळलंय तुला? हे बघ, तुझं जे काही मेडिकल नॉलेज वगैरे आहे ना ते वापर. हे काम उद्याच व्हायला पाहिजे. रुपाली, एक गोष्ट लक्षात ठेव, ही शेवटची संधी आहे तुझ्यासाठी. त्यानंतर एक सेकंदही थांबणार नाही मी. नाही, इतकं सोपं वाटतंय ना, तर मग तूच का नाही मारतेस म्हाताऱ्याला? ह्यात तू एक्सपर्ट आहेस, मी नाही. हे 100 वेळा सांगून झालंय तुला. मीही 100 वेळा तुला सांगितलंय, या सगळ्याची व्यवस्थित तयारी करावी लागते. डास नाही मारायचाय, माणूस मारायचाय, माणूस. फक्त आजचा दिवस आहे तुझ्याकडे. तयारी आत्ता सुरू कर. त्याला एकट्याला कसं गाठायचं, कसं मारायचं हे तू ठरव. उद्या मला कुठलंही कारण नकोय. कळलंय? कळलंय सगळं. ह्यावेळी जर काही गोंधळ घातलास ना रुपाली, तर अद्वैतला सगळं खरं सांगे ना मी. धमकी देतेस तू? हो, कारण 2 करोडचे पुरावे आहेत माझ्याकडे.
झोप झोप झोप, शांत झोप तू. होईल काम तुझं. व्हायलाच पाहिजे. तीच बोलायला लागली ही इंद्राणी. विसरून गेले की मी तिला या घरात घेऊन आले होते. एकदा का हे काम होऊन जाऊ दे, मग बघावंच लागेल इंद्राणीकडे. थोडं थोडं खाऊन घ्या. काल रात्रीपासून कोणी काहीच खाल्लेलं नाहीये. नेत्रा घे. काकू मला नको आहे. नेत्रा घे. तू नाही खाल्लंस ना तर इथे कोणीच खाणार नाही. घे. मला कळतंय घरात अजून टेन्शन आहे, पण आपले बाबा बरे होत आहेत, त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे, ही सुद्धा चांगलीच गोष्ट आहे नाही का? ऍब्सोल्युटली. म्हणजे आजोबांना बघितल्यानंतर खूपच टेन्शन आलं होतं. तर डॉक्टर म्हणाले हार्ट अटॅक. पण देवाच्या कृपेने आणि डॉक्टरांमुळे सगळं व्यवस्थित होत आहे आता. आणि आजोबांची विल पॉवर इतकी वर्ष ते तसेच आहेत. काय विल पॉवर आहे त्यांची ना. हे असं राहायला जिद्द लागते जगण्याची. घे. नेत्रा काय झालं? काय नाही. नाही मला कळतंय तू आईंचं टेन्शन घेतलंयस ना, पण बाळा ही एक फेज आहे. होईल सगळं व्यवस्थित. तू नको काळजी करूस. हा करेक्ट आहे. नेत्रा सगळं व्यवस्थित होणार आहे. आजीला समजावू आपण. तू टेन्शन नको घेऊस. येस, करेक्ट बोलतोय अद्वैत. सगळं नीट होणारच आहे. आपल्यावर एवढे मोठमोठे प्रॉब्लेम्स आले तरी पण आपण सगळे परतवून लावले. आता तुझ्या लग्नाचंच घे ना. किती मोठं संकट आलं आणि आपण एकत्र असलो ना तर आपल्याला कोणी काय करू शकणार. सो बी पॉझिटिव्ह. इथून पुढेही आपण असेच एकत्र राहू. फोटो कुठे गेला?
माझ्या डायरीत होतं. डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. डिस्चार्ज नंतर सुद्धा आठवड्याभराने चेकअपला घेऊन जावं लागेल. बरं, आणि बाकीच्या गोष्टींची पण काळजी घ्यावी लागेल. म्हणजे पथ्य, पाणी, औषधं सगळंच नीट बघावं लागेल. औषधांचं मी बघेन. हा म्हणजे नेत्रा, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तू व्यवस्थित काळजी घेशील प्रत्येक गोष्टीचीच. पण त्याआधी ना एकदा आजींचा मूड बघ कसा आहे ते. तुला कळतं ना मला काय म्हणायचंय ते. हो. बरं अद्वैत, मी निघतो आता हॉस्पिटलला जायला. आणि उद्या सकाळी तू तिथे आलास की मग मी परत येईन. ओके. साहेब, मी अजून एकदाही आजोबांना भेटले नाहीये. नेत्रा, डोंट वरी. उद्या भेटशील ना तू त्यांना. उद्या डिस्चार्ज मिळतोय ना त्यांना. मी येतो. गुड नाईट. नेत्रा, मला एक गोष्ट रिअलाइज झाली आहे. आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे आज जर तू योग्य वेळी आजोबांच्या तिथे पोहोचली नसतीस तर आपण वेळेत आजोबांना हॉस्पिटलला घेऊन जाऊच शकलो नसतो. आजोबांचा जीव तुझ्यामुळे वाचला नेत्रा. आज आजोबा तुझ्यामुळे सुखरूप आहेत. साहेब, काल रात्री अचानक मला कुठल्याही एक्सप्लेनेशनची गरज नाहीये तुझ्याकडून. माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि मला माहिती आहे माझी नेत्रा कधीच कुठलीच गोष्ट चुकीची नाही करणार. यु नो व्हॉट, मी लंडनहून इथे परत येणं हा माझ्या लाईफ मधला सगळ्यात बेस्ट डिसिजन होता. कारण मी लंडनहून इथे परत आलो नसतो तर मला तू भेटलीच नसतीस ना. हे तुझं जे स्माईल आहे ना ते मिस करतोय मी 2 दिवस. आणि नेत्रा, मला असं सगळ्यांना एकत्र बघून खरंच खूप बरं वाटतंय. जेव्हा सगळे असं एकत्र असतात ना तेव्हा कितीही मोठं संकट आलं तरी ते खूप छोटं वाटतं. सॉरी डिस्टर्ब केलं तुम्हाला. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. या ना आत या. नाही, नको. तूच ये माझ्या बरोबर. काय इथेच बोला ना जे काही बोलायचं ते. नको, जरा महत्वाचं आहे. असं काय महत्वाचं बोलायचं? आणि जे काही बोलायचं असेल ते इथेच बोला तू. साहेब, ठीक आहे, मी जाऊन येते. नेत्रा, ठीक आहे, पटकन आले मी. थांबा. बोला.
मग अशी ड्रेस शोधायला आली नव्हतीस ना? माझ्या परवानगीशिवाय माझ्या सामानाला हात कसा लावलास तू? माझ्या डायरीतला फोटो कुठे आहे? कोणता फोटो? या डायरीत फोटो होता, तो कुठे आहे? ताई तुम्ही कोणत्या फोटोबद्दल बोलताय? मला खरंच काही कळत नाहीये. बऱ्या बोलानं सांग, फोटो कुठे आहे? कोणाचा फोटो? अगं माझ्या आईचा फोटो. तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे ना? सांगा मला, तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे ना? नाही. का म्हणालात तुम्ही? मी कधी म्हटलं? हा? मग मनोरमाचा फोटो तुमच्या डायरीमध्ये काय करतोय? तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. फोटो मला दे. फोटो माझ्याकडे आहे. मी देते तुम्हाला, पण आधी मला सांगा, मनोरमाचा फोटो तुमच्या डायरीत का होता? काय झालं? काही नाही. मी देते.